नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मुंबई SRPF गणित बुद्धिमत्ता पेपर 2021। यावर्षी जो काही झालेला गणित बुद्धिमत्ताचा पेपर आहे, म्हणजे जो काही पेपर आहे ए सेटमधला, या ए सेटमधले गणित आणि बुद्धिमत्तासाठी जे काही प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते पूर्ण पेपरमध्ये, जवळपास प्रश्नांची संख्या 28 ते 29 आहे। हे सर्व प्रश्न आपण आज एक प्रश्न घेऊन उत्तर पाहणार आहोत। पूर्ण प्रश्नाचं विश्लेषण आपण इथे देणार आहोत। बघा, यावर्षीच्या पोलीस भरतीच्या पेपरमध्ये तुम्हाला प्रत्येक पेपरला गणिताचं वेटेज हे 30% पेक्षा जास्त आहे। आपण प्रत्येक जिल्ह्याचे पेपर सॉल्व करून घेत आहोत। गणित आणि बुद्धिमत्ता याविषयी जे काही आलेले पेपर आहेत, हे सर्व पेपर आपण इथे काय करणार आहे, सोडून घेणार आहेत। त्यासाठी तुम्हाला पूर्ण पेपर जर लागत असतील तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। प्रत्येकाला विद्यार्थ्यांना हे कळू द्या की कोणते प्रश्न प्रत्येक जिल्ह्यासाठी विचारलेले आहेत, कोणते प्रश्न पेपरमध्ये तुम्हाला येतात। सर्व प्रश्नांचं उत्तर विश्लेषण आपण इथे पाहणार आहोत। सेट ए मधले हे प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत। आपल्याकडे सेट ए आहे, त्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे काही प्रश्न होते हे मी सगळे हाताने लिहिलेले प्रश्न आहेत। मात्र प्रश्नपत्रिकेत जे काही प्रश्न आहेत, हे सर्व प्रश्न तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ताचे जे काही आहेत ते इथे पाहायला मिळतील। मुंबई SRPFचा हा जो काही पेपर आहे, या पेपरचे जे काही प्रश्न आहेत ते आपण सुद्धा पाहतो। बघा, यातला सेट ए मधला 15वा नंबरचा प्रश्न बुद्धिमत्तावरून तुम्हाला आलेला होता। प्रश्न काय आहे हा तुमच्या समोर दिसतोय। बघा, प्रश्न तुम्हाला विचारला होता, समान संबंध ओळखा। म्हणजे तुम्हाला ॲनॉलॉजीवरती हा टाइप्स विचारलेला आहे, म्हणजे रिलेशन संबंधी तुम्हाला हा प्रश्न विचारलेला आहे। आता हा प्रश्न सोडवताना एक बघा, तुम्हाला एक संख्या दिलेली आहे अल्फाबेटिकलमध्ये, GH आणि I अशा पद्धतीने ती संख्या दिलेली आहे। त्याचा संबंध दिला आहे RST आणि इकडे दिला आहे POPQ। तर इथे कोणतं अक्षर तिथे असायला पाहिजे। आता हे जे काही तुम्हाला दिलेले आहे, हे प्रश्न सोडत असताना तुमच्या एक लक्षात यायला पाहिजे, कोणत्या प्रकारचे रिलेशन इथे तुम्हाला विचारलेले आहेत। आता GHI, तर मग तुम्ही ABCD मानू शकता। बघा, ABCDEFGHI, तर हे सिरियली जे काही कलर तुम्हाला आलेले आहेत GHI आणि खाली RSTUVWXY आणि Z, तर तुम्हाला हे क्रमाने येणारे अक्षर तिथे त्यांनी दिलेले आहेत, जसे दिलेले तसे। तर तुम्हाला पुढे असणारे जे काही अक्षर आहेत ते लिहायची होती। तर हे JKP यांच्यामध्ये जे काही रिलेशन आहेत ते रिलेशन तुम्ही चेक करा। JLL मध्ये रिलेशन चेक करा, LMN आणि LKG हे चेक करा। तर यामध्ये तुम्हाला असं दिसेल की L,M,N हे जे काही दिसतंय, तर पर्याय उत्तर क्रमांक त्याचं पहिलं जे आहे LMN असा रेग्युलर असणारा जो काही संच आहे तो तिथे त्यांनी वापरलेला आहे। पुढचा प्रश्न, सचिनचं घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद मागे जाते। बघा, सोमवारी सकाळी 11 वाजता लावलं होतं आणि त्यानंतर येणारे शनिवारी, म्हणजे जवळपास किती दिवस झाले बघा, 5 दिवस झालेत। आणि 5 दिवसानंतर वेळ त्यांनी चेक केला आहे की किती आहे, तर घड्याळामध्ये 5 दिवस म्हणजे साधारणतः 120 तास होतात। प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे चाललं म्हणून 4 सेकंद। आता हे 4 सेकंद गेलं मिनिटामध्ये कन्वर्ट करावं लागेल, म्हणून भागाकारामध्ये 60 घेऊन टाकू। 60 एक 60, 60 दोन्ही 120 आणि 4 दोन्ही 8, म्हणजे जवळपास 8 मिनिटाचा त्यांच्यामध्ये काय पडणार आहे, फरक पडणार आहे। पुढे जात आहे म्हणून याचा अर्थ असा आहे की 8 मिनिटांनी ते घड्याळ काय असायला पाहिजे, पुढे जाणारं असायला पाहिजे। म्हणून 11 जर वाजलेले असतील तर घड्याळामध्ये दर्शवणारी वेळ असायला पाहिजे 11:08। म्हणजेच दुसरा जो काही प्रश्न होता गणितातला त्यातला, म्हणजे 16वा क्रमांकाचा प्रश्न, त्याचं उत्तर होतं 11.08। बरोबर उत्तर आहे ते। पुढचा प्रश्न बघा काय आहे, तर समजा त्यांनी सांगितलं कारला 8 चाके आहेत, ओके, रिक्षाला 6 चाके आहेत, तर मोटरसायकलला किती? बघा, कारला साधारणतः 2 चाक असतात, त्यांनी 8 पकडलेत। रिक्षाला 3 असतात, तर त्यांनी 6 पकडलेत। तर मोटरसायकलला 2 असतात, म्हणून आपल्याला किती पकडावे लागतील, तर 4 चाके पकडावे लागतील। तर त्याचं उत्तर होतं 4।
पुढचा प्रश्न, 40 सेंटीमीटर लांबीची एक याप्रमाणे 12 मीटर लांबीच्या दोरीचे किती तुकडे होतील असं तुम्हाला विचारले. आता एक लक्षात घ्या, 12 मीटर म्हणजेच 1200 सेंटीमीटर. एक लक्षात घ्या की आपल्याला उदाहरण सोडत असताना ते सारख्या एककामध्ये तयार करावं लागेल. आता 40 सेंटीमीटर लांबीचा तुकडा करायचा आहे आणि मीटरची मध्ये लांबी दिलेली 12 मीटर. मग 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर आपल्याला माहिती आहे. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. म्हणून 12 मीटर बरोबर 1200. कट करा, सेंटीमीटर सेंटीमीटर कट होईल, 0 0 कट होईल. याला जर तुम्ही भाग दिला 120 भागिला 4 तर त्याचं उत्तर येतं 30. ऑप्शन क्रमांक 4 हे जे काही दिलेलं आहे हे पर्यायी उत्तर, त्यातलं बरोबर उत्तर आहे 4. पुढचा प्रश्न, विमानाला जहाज म्हटले, जहाजाला बैलगाडी म्हटले, बैलगाडीला रिक्षा म्हटलं तर पाण्यावर चालणारे वाहन कोणते. एक लक्षात घ्या की आपल्याला संबोधन कोणासाठी वापरले, पाण्यावर चालणाऱ्या जहाजासाठी. मग जहाजाला काय म्हटले त्यांनी बघा, जहाजाला बैलगाडी म्हटले. जहाजाला काय म्हटले, बैलगाडी. म्हणून पाण्यावर कोण चालणार तर बैलगाडी पाण्यावर चालायला पाहिजे. पुढचा प्रश्न, गणितावरून आलेला खूप सोपा प्रश्न. असे प्रश्न तुम्हाला कंपल्सरी जे काही पेपर झालेले आहेत आत्तापर्यंतचे, या प्रत्येक प्रश्नामध्ये वर्ग आणि घनावरती प्रश्न तुम्हाला येत आहेत हे लक्षात असू द्या. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक परीक्षेमध्ये सुद्धा वर्ग आणि घनावरती प्रश्न असू शकतात. 16 या संख्येचा घन. आता एक लक्षात घ्या, 16 घन म्हणजे काय तर घन म्हणजे त्याच संख्येने त्याच संख्येला किती वेळेस गुणणे, 3 वेळेस गुणणे, याला आपण काय म्हणतो, घन. हा वर्ग आहे, हे 64 4ने गुणलेत, 164 पण नाही आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4096 हा जो काही दिसतो तो 16 या संख्येचा काय असायला पाहिजे, घन आहे, असं त्याचा अर्थ आहे. पुढे एक संख्या मला दिली बघा, 1 0 3 2 5 4 क्वेश्चन मार्क असं दिले. एक लक्षात घ्या, अशी संख्या मला ज्यावेळेस तुम्हाला येते ना त्यावेळेस तुम्हाला संख्या मालामध्ये लहान मोठ्या जर संख्या आलेल्या असतील तर याचा अर्थ 2 संख्या मला असतात बघा. 1 3 5 आणि 7 अशी एक संख्या मला आहे की जे आन्सर आपल्याला मिळून जाईल, जी विषम संख्येची. आणि दुसरी आहे समसंख्येची म्हणजे 2 4 आणि 6. आपल्याला एकच अंक विचारला तो म्हणजे 7, तर त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1 A 7 अशा पद्धतीने. 46वा प्रश्न बघा काय सांगितलं, 4ने निश्चेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती असे विचारले. आता 4ने जर भाग जाणारी असेल तर 4ची कसोटी आपल्याला माहिती पाहिजे. 4ची कसोटी काय सांगते, शेवटचे अंक 2 असायला पाहिजे, दोन्ही पण काय असायला पाहिजे, 0. नाहीतर दोन्ही संख्येने जी काही संख्या तयार होते ती संख्या 4च्या पड्यात असायला पाहिजे. मग 26 ही 4च्या पड्यात येतात का, नाही, म्हणून पहिल्या संख्येला 4ने भाग जाणार नाही. 38 येतात का, नाही, म्हणून 4ने भाग जाणार नाही. 82 येतात का, नाही, म्हणून भाग जाणार नाही. याचा अर्थ 36 ही जी काही संख्या येते ती 4च्या पड्यात येते, म्हणून दिलेल्या संख्येला 4ने निश्चेष भाग जाईल. ऑप्शन क्रमांक डी त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. एका रांगेत विजय डावीकडून 7वा आहे आणि उमेश उजवीकडून 12वा आहे. त्यांनी त्यांच्या जागांची अदलाबदल केली तर विजय डावीकडून 22व्या स्थानी गेला तर रांगेत एकूण मुलं किती आहेत. आता असा जो काही प्रश्न असतो, एक लक्षात घ्या, हा प्रश्न सोडत असताना एकाचा डावीकडून एकाचा उजवीकडून ही जी काही सिरीज तुम्हाला दिलेली आहे या सिरीजमधून तुम्हाला काय करायचं बघा, हे सूत्र वापरायचं आहे. आर म्हणजे राईट साईड लेफ्ट साईड प्लस करायची आणि -1 करायचा, म्हणजे एकूण मुलं आपल्याला मिळून जातात. म्हणजे 22 अधिक 12 वजा 1 म्हणजे 22 आणि 12 किती होतात तर 34 वजा 1 म्हणजेच 33. तर याचा अर्थ रांगेमध्ये एकूण किती मुले आहेत तर रांगेमध्ये एकूण जवळपास 33 मुले आहेत. ऑप्शन क्रमांक सी त्यातलं पर्याय उत्तर बरोबर आहे. पुढे असलेला प्रश्न बघा काय आहे, तर तुम्हाला असा जो काही प्रश्न आहे तो डायरेक्ट ऑप्शन तिथे टाकून द्यायचे आणि मग बघायचं की कोणतं पर्याय तुम्हाला बरोबर आहे. बघा आपण इथे पहिला पर्याय टाकून देऊ, इथं ए घेऊ, इथं बी घेऊ, इथं ए घेऊ आणि इथं ए घेऊ. एखादी सिरीज तयार होते का बघा, कंप्लीट सिरीज असायला पाहिजे ती. बघा ए ए बी ए ए बी ए ए बी ए ए बी, म्हणजेच पहिली जी काही संख्या सिरीज आहे ए ए डबल ए बी डबल ए बी डबल ए बी अशा पद्धतीने ती संख्या मला काय होते, तयार होते. म्हणून पर्याय क्रमांक 1 जे काही आहे ते त्यातलं बरोबर उत्तर आहे. 11चा वर्ग घ्या, 11चा वर्ग येतो 121. 7चा घन घ्या, 7चा घन आपल्याला करावा लागेल. 7 गुणिला 7 गुणिला 7 घन म्हणजे काय, 49 गुणिला 7 म्हणजे 9 7 63 ला 3 हातचे आले 6, 7 चोक 28, 28 आणि 6
34 म्हणजे 343. 343 काय सांगितले त्यांनी? बेरीज किती? 3 आणि 1 4, 4 आणि 2 6 आणि 4 म्हणजेच बेरीज येते 464. पर्याय क्रमांक सी जे काही दिसतं ते पर्याय त्यातलं उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा. 50 पैशाची 36 नाणी घेऊन म्हणजे 18 रुपये झाले. त्या रकमेत 2 रुपयाची किती नाणी होतील? तर 2 रुपयाची 18 रुपयामध्ये किती रुपये नाणी होतील? तर 9 रुपये नाणे होतील. म्हणजे 9 नाणे जर घेतले तर 2 रुपयाची 36 होतील. तर 50 पैशाची 36 नाणी घेतली तर 18 रुपये होतील. याचा अर्थ दोन्हींचं उत्तर काय आहे? 9. म्हणजेच 2 रुपयाची किती नाणी यायला पाहिजेत? तर 9 नाणी यायला पाहिजेत. एक लक्षात घ्या, 50 पैसे 36 नाणी घेतली किती रुपये होतात? 18. त्यांनी सांगितले की त्याच रकमेत 2 रुपयाची किती नाणी येतील? तर किती येतील? 9. पुढचा प्रश्न. आज गुरुवारी गेल्या आठवड्यातील सोमवारी 3 फेब्रुवारी ही तारीख होती. पुढील आठवड्यातील शनिवारी कोणती तारीख असेल? बघा, गेल्या फेब्रुवारी 3 होती म्हणजे या फेब्रुवारी किती असेल? 7 अधिक 3 म्हणजे 10 फेब्रुवारी. ठीक आहे. पुढच्या हप्त्यामध्ये किती असेल? 17 फेब्रुवारी. वार असेल त्याचा सोमवार. आपल्याला कधीची तारीख काढायला सांगितली त्यांनी? शनिवारची, म्हणजे त्याच्या पुढची, म्हणजे अजून 5 दिवस प्लस करावे लागतील. म्हणजेच 22 फेब्रुवारी. ऑप्शन क्रमांक 2 जे काही दिलेला आहे तो पर्याय त्यातला कसा आहे? बरोबर आहे. म्हणजे कोणती तारीख यायला पाहिजे? तर 22 फेब्रुवारी तारीख यायला पाहिजे. पुढचा प्रश्न बघा. दक्षिणेकडे गेला. अगोदर तो खाली गेला. किती गेला? 15. आता खाली गेल्यानंतर त्यानं पुन्हा उजवीकडे 8 किलोमीटर वाढलं. म्हणजे खाली असेल तर समजा आपण काय म्हणू, आपली ही दिशा उजवी असेल तर खाली गेलो तर ही असेल उजवी दिशा आपली. ठीक आहे. इकडे किती गेला तो? 8 मीटर. तर या दोन ठिकाणातलं आपल्याला अंतर काढायचं, म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे? कर्ण काढायचा आहे, हे लक्षात घ्या. म्हणजेच 15चा वर्ग एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग असं आपल्याकडे सूत्र आहे. बेरीज करून घेऊ. 5 आणि 4 9, 7 आणि 1 8 आणि 2 म्हणजेच 289 हे काय येईल? त्याचा कर्णवर्ग येईल. मग कर्णवर्ग जर 289 असेल तर त्याचा वर्गमूळ किती असायला पाहिजे? 17. म्हणजे त्या दोन टोकातलं कमीत कमी अंतर किती असायला पाहिजे? तर 17 किलोमीटर इतकं अंतर असायला पाहिजे. तर या पद्धतीने आपण काय करू शकतो? ते सोडू शकतो. दुसरी गोष्ट, तुम्ही हे पर्यायानं पण सोडू शकतात. कारण एक लक्षात घ्या, ज्यावेळेस तुमचा जो काही कर्ण असतो 90 अंशासमोरची बाजू ही काय असते? दोन्हीपेक्षा पर्यायाने कशी असते? मोठी. तर मग यांच्या दोघांच्या वर्गाची बेरीज तितकी येते का बघायचं. म्हणजे 23चा जर वर्ग केला तर जास्त येतो, 16चा वर्ग पण जास्त येतो, हा तर वर्ग येत नाही. म्हणजे दोघांच्या वर्गाची बेरीज केली तर 17च्या वर्गा इतकी येते. म्हणून पर्याय क्रमांक 17 हे काय आहे? बरोबर अंतर आपल्याला मिळेल. पुढचा प्रश्न बघा. 420886 त्यांनी बनवून लिहिलं तर 840260 काय द्यावं लागेल? आता बी साठी त्यांनी काय वापरलं बघा. आता बी साठी त्यांनी वापरलं ओ. म्हणजे आपण अगोदर ओ घेऊ. ऑप्शनमध्ये कुठे दिसतंय का तुम्हाला काही ओचा? नाही. म्हणजे पर्याय क्रमांक बी डायरेक्ट आपण सांगू शकतो की पर्याय क्रमांक बी कसा आहे? बरोबर उत्तर त्याचं पाहायला मिळेल. बघा, 10 रुपये डझन प्रमाणे खरेदी केलेली केळी, बघा 10 रुपयाला 12 केळं केले, प्रत्येकी 1.25 रुपयास विकली तर व्यवहारात शेकडा किती नफा झाला? अगोदर आपण काय करू? किती रुपये नफा झाला ते काढून घेऊ. नफा किती रुपये झाला बघा. 12 केळे विकलेले त्याने किती रुपयाला? 1.25 रुपयाने. म्हणजे 12 रुपये तर आलेच आणि 25 पैशाने 12 जर केळे विकली तर त्याचे किती रुपये आले? 3 रुपये आले. म्हणजे टोटल किती रुपये जमा झाले? 15 रुपये जमा झालेले आहेत. मग आपल्याला शेकडा किती नफा झाला हे काढायचं आहे. मग तुम्ही करू शकता. 3 रुपये नफा झाला. किती रुपये नफा झाला? 3 रुपये. खरेदी किंमत किती आहे? 12 गुणिला 100. 3 चोक 12 म्हणजे 100 भागिला 4 म्हणजेच 25% काय झालेला आहे? त्याला नफा झालेला आहे. म्हणजे ती केळं त्याने जर विकली तर 25% त्याला काय होतं? त्या व्यवहारामध्ये नफा होतो. पुढचा प्रश्न बघा. 54 43 34 27 आणि 22. आता प्रत्येकामध्ये फरक काय होत गेला? कमी कमी होत गेला. यांच्यामध्ये 5चा फरक आहे, यांच्यामध्ये 7चा आहे, यांच्यामध्ये 9चा आहे आणि यांच्यामध्ये 11चा आहे. म्हणजे पाठीमागे कितीचा फरक असायला पाहिजे? 3चा. म्हणजे 22 - 3 जर केला तर पर्याय क्रमांक बी 29 जो काही दिसतो ते बरोबर त्यातलं उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. पर्याय क्रमांक बी हे त्याचं पर्यायी उत्तर आहे. पुढचा प्रश्न 18व्या क्रमांकाचा इथला प्रश्न बघा. आधी पेपरमध्ये 86 क्रमांकाचा हा प्रश्न असेल. 25 15 आणि 45 यांची बेरीज करा. किती होते बघा. 25 आणि 15ची जर बेरीज केली तर ती येते 40. 40 आणि 45 होतात 85 अधिक डॉलर बरोबर 115. डॉलरची किंमत काढायची आहे. 115 -
85, म्हणजे 5मधून 5 गेला तर 0 आणि 11मधून 3 गेला तर 3. याचा अर्थ त्याची किंमत यायला पाहिजे डॉलरची 30, म्हणजे डॉलरच्या जागी जर आपण तिथे 30 टाकला तर या सर्वांची जर तुम्ही बेरीज केली तर ती बेरीज किती येते? 115 आपल्याला बेरीज मिळते. व्यवस्थित सोडवा, गडबड करू नका. खूप सोपे प्रश्न पेपरमध्ये आलेले आहेत. आपण सर्व प्रश्नांचं डिस्क्रिप्शन इथे पाहत आहोत. बघा, हेट या शब्दासाठी त्यांनी काय वापरला? 8175. लव या शब्दासाठी आपल्याला वापरायचा आहे. बघा आता काय केलं त्यांनी? H 8 नंबरला तुम्ही 8 वापरला, ए वापरला, ई 5 नंबरला तुम्ही वापरला, टी साठी त्यांनी 7 वापरला. आता हा 7 सोडून द्या. हा जो काही अंक वापरला की तो क्रमाने येणारा नाही आहे, पण त्यांनी त्याच्यासाठी ते अक्षर वापरले. तर 12 नंबर म्हणजे एल येतो, ओ येतो 15 नंबरला, त्यानंतर व्ही नाही आहे पण 5 बरोबर येतो, म्हणजे व्ही साठी त्यांनी 9 वापरलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक जे काही दिसतो 12, 15, 95 हे त्यातलं पर्यायी उत्तर कसं आहे? बरोबर उत्तर पाहायला मिळेल. ठीक आहे, 12, 15, 95. पुढचा प्रश्न 0.16 भागाकारामध्ये घ्या 4.8. बघा, भागाकार करायचा आहे 0.16 भागीला 4.8. दशांश नंतर संख्या सारख्या करून घ्या. 0.16 खाली येईल 4.80 अशा पद्धतीनं. दशांश नंतर दोन्ही जर काढून टाकले तर होईल 16/480. मग 16×48 1/30 असं येईल तो, आणि 1/3 याला जर तुम्ही भाग दिला तर हे जे काही पर्याय तुम्हाला मिळतात तर हे चुकीचे पर्याय आहेत. मग पर्याय क्रमांक डी 0.003 असा जो पर्याय तुम्हाला दिसतो तर तो पर्याय त्यातलं कसं आहे? बरोबर उत्तर पाहायला मिळेल. दशांश नंतर संख्या सारख्या केल्या होत्या. भाग दिला 16×16 16×48, 1/30 आला. एकला जर भाग दिला आपण 3ने तर 0.3333 काहीतरी येतो. म्हणून पर्याय क्रमांक डी जो काही दिसतो तुम्हाला तो डी पर्याय त्यातला बरोबर पर्याय आहे. पुढचा प्रश्न खूप सोपा, चौरसावरती प्रश्न आलेला आहे. अशाच प्रकारचा प्रश्न नागपूरमध्ये आपण पाहिला होता. सेम तसाच प्रश्न इथे आलेला आहे. चौरसाची परिमिती 60 सेंटीमीटर दिलेली, तर बाजू काढून घेऊ आपण. बघा, कारण आपल्याला क्षेत्रफळ काढायचे. बाजू म्हणजे 4 गुणिला बाजू, चौरस सांगितलं आहे आपल्याला. हा 60 भागाकारामध्ये 4 जाईल म्हणजे 15 येईल त्याची बाजू. आपल्याला क्षेत्रफळ काढायला सांगितलं. क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग म्हणजे 15चा वर्ग. मग 15चा वर्ग जर आपण केला म्हणजे 15 गुणिला 15 तर उत्तर येतं 225. ऑप्शन क्रमांक बी 225 चौरस सेंटीमीटर इतकं काय आहे त्या चौरसाचं क्षेत्रफळ आहे. पुढचा प्रश्न कूट प्रश्न. मागच्या प्रत्येक पेपरमध्ये अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला आलेले आहेत. कुर्णामध्ये गाई आणि गुरांची संख्या 24 आहे. ओके, बघा त्यांच्या पायांची संख्या 84 आहे, तर गायींची संख्या किती? आता एक लक्षात घ्या, दोघांची संख्या 24 आहे. समजा आपण गायींची संख्या जर 18 पकडली तर याचा अर्थ गुराख्यांची संख्या किती पकडावी लागेल आपल्याला? तर 6 पकडावी लागेल, कारण 18 आणि 6 किती होतात? 24. आता त्यांच्या पायांची संख्या किती भरायला पाहिजे? 84. म्हणजे 18 गायी असतील तर बायांची संख्या होते 72 आणि 6 माणसं असतील तर त्यांच्या पायांची संख्या होते 12. म्हणजेच यांच्याच पायांची संख्या काय यायला लागली? सेम यायला लागली. म्हणजे गायींची संख्या जी काही दिलेली होती ऑप्शन क्रमांक 18 पहिला तो पर्याय उत्तर त्यातला कसं आहे? बरोबर उत्तर आहे. बाकीच्यामध्ये आपल्याला काय होतील? तर पायांची संख्या मात्र कशी मिळणार नाही? सारखी मिळणार नाही, जी की 84 असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न 7,4,0,2 अंक एकदाच वापरायचे बघा, आणि लहानात लहान व मोठ्यात मोठ्या 4 अंकी संख्या तयार करायचा. आता मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या काय तयार होईल बघा, ही असेल 7420. आता लहानात लहान जर करायची आपल्याला तर 0 आपल्याला अगोदर वापरता येणार नाही, 2 आपण वापरून घेऊ, ही तयार होईल. आता त्यांची बेरीज करायला सांगितली, मग यांची बेरीज जर आपण केली तर पहिला अंक येतो 7 अधिक 0 म्हणजे 7, 4 अधिक 2 म्हणजे 6, 0 अधिक 4 म्हणजे 4 आणि 9, 9467. ऑप्शन क्रमांक सी जो काही दिसतो त्यातला पर्यायी उत्तर कसं आहे? बरोबर उत्तर आपल्याला पाहायला मिळेल, जे आहे 9467. पुढचा प्रश्न दिलेला आहे तुम्ही, यांचं गुणोत्तर तुम्हाला लिहायचं आहे. गुणोत्तर म्हणजे काय? 182/104. म्हणजे भागाकाराच्या स्वरूपामध्ये तुम्हाला त्याची तुलना करायची होती.
पुढं दोन्ही संख्येला एखाद्या संख्येनं भाग जातो का हे अगोदर लक्षात घ्यावं लागेल तुम्हाला, आणि मग जर जात असेल तर मग पुढे तुम्ही त्याला काय करू शकता, भाग देऊ शकतात. ठीक आहे. मग इथे जी काही संख्या येतात तर त्या संख्या 13च्या पाड्यातल्या आहेत का तुम्हाला सुरुवातीला बघावं लागेल. नसेल तर मग भाग देत बसावं लागेल. आपण 2ने भाग देऊ. 2 9 18, 2 1 2, 91चा भाग जाईल खाली. 2 5 10 आणि 2 2 4. पुन्हा 13 भाग जाईल. 13 7 91 आणि 13 12, म्हणजे 7/4 असं जे काही प्रमाण आहे ते प्रमाण कसं आहे, बरोबर आहे. आता एक लक्षात घ्या, हे असंच मांडावं लागेल. 182/4. जर समजा तुम्ही जर उलटं केलं तर ते प्रमाण हे येईल की जे चुकीचं उत्तर आपलं काय होऊ शकतं, पेपरमध्ये येऊ शकतं. म्हणजे आपल्याला 7/4 असंच वापरावं लागेल आणि 182/104 असंच लिहावं लागेल आणि प्रमाण सॉल्व करावं लागेल. पुढचा प्रश्न काय दिला बघा. 18 बिस्किटचा पुडा एक प्रमाणे 3636 बिस्किटाचे किती पुडे होतील. म्हणजे 3636 भागीला 18 असं करावं लागेल. बऱ्याच वेळा विद्यार्थी काय करतात बघा, 18 2 36 आणि 18 2 36 करतात, जे की चुकीचं उत्तर आहे. ते 22 करून येतात पहिलंच ऑप्शनमध्ये. हे चुकीचं उत्तर आहे. त्याचं पर्याय उत्तर आहे 202 इतके काय होतील, त्याच्यामध्ये पुढे तयार होतील. दुसरी गोष्ट, त्याला तुम्ही क्रॉस व्हेरीफाय पण करू शकतात. आता कसं सोडवायचं हे बघा. 36 आणि 36 भागीला 18. 18 2 36, या 3ला भाग जात नाही, म्हणून 0 द्यावा लागेल. दोन्ही संख्या घ्याव्या लागतील. 18 2 36. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला भागाकार करायचा होता. गडबड करू नका. प्रश्न खूप सोपे आहेत. विद्यार्थ्यांना वाटतं की हा खूप सोपा प्रश्न विचारलेला आहे आणि विद्यार्थी काय करतात, त्याचं काहीतरी आन्सर लिहितात आणि चुकीचं सोडतात. तर अशा पद्धतीनं करू नका. सोपे सोपे प्रश्न पेपरमध्ये आलेले घालू नका, जे की तुम्हाला एक एक मार्कासाठी काय करायचं आहे, पुढे झुंज द्यायची आहे. पुढचा प्रश्न खूप सोपा आहे बघा. पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या दुप्पट आहे. पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या दुप्पट आहे आणि तिसऱ्या संख्येच्या तिप्पट. आता पहिली संख्याच सांगितलेली, म्हणजे पहिली संख्या आपण 6x पकडू, नंतर 3x आणि नंतर 2x अशा त्या संख्या असतील. बघा, पहिली संख्या दुसरीची दुप्पट आहे का, आहे. पहिली दुप्पट झाली. ठीक आहे. ही दुसरी आणि ही तिसरी. आणि तिसऱ्या संख्येच्या तिप्पट आहे का, 3 2 6 म्हणजे आहे. बघ पुढं काय सांगितलं बघा, त्यांचा सरासरी किती आहे, 44. मग आपण काय करू, या सर्व संख्येचा सरासरी काढून घेऊ. म्हणजे 6x अधिक 3x आणि 2x. 6 आणि 3 9 म्हणजे 11x छेदामध्ये 4 बरोबर 44. ठीक आहे. मग हा 4 इकडे घेऊन जाऊन हा 11 इकडे येऊ, म्हणजे 11 चौक 44 आणि 4 गुणिला 4, 4 चौक 3 येईल तर 3 संख्या, 4 त्रिक 12. मग एक्सची किंमत किती आली आपल्याला, 12. याचा अर्थ पहिली संख्या किती होती तुमची, 6 गुणिला 12 म्हणजेच 12 सकून 72. तर त्यातली पहिली संख्या होती 72. तुम्ही ऑप्शनवरून पण चांगल्या पद्धतीनं सोडवू शकता. बघा, जर तुम्हाला प्रश्न समजला तर हे सोडवता येईल. आता पहिली संख्या जर समजा 72 घेतली तर दुसऱ्या संख्येच्या दुप्पट आहे, तर मग दुसरी संख्या तुम्हाला किती घ्यावी लागली असती. तर आपल्याला एक लक्षात घ्या की हे सगळे तुमचे जे काही येणारे पॉईंटमध्ये उत्तरे येतील, तर पॉईंटमध्ये संख्या इथे पकडली जाणार नाही, कारण सरासरी किती येतो, 44. तर त्याचं करेक्ट उत्तर होतं 72. तर पहिली संख्या किती होती, 72. फक्त एक लक्षात घ्या, आपण असं घेतलं 6x अधिक 3x अधिक 2x अशा संख्या पकडल्या, 3 होत्या म्हणून 3, सरासरी घेतला 44. यांची बेरीज केली होती 11x, हा 3 बरोबर 44. हा 3 पलीकडे गुणाकारात घेऊन गेलो होतो, हा 11 भागाकारात घेऊन आलो आणि याला जर भाग दिला तर आपलं उत्तर असतं x बरोबर 12. तर x जर 12 आलेला असेल तर पहिली संख्या होती 6x, म्हणून 6 गुणिला 12 बरोबर 72. तर पर्याय क्रमांक ए त्याचं कसं होतं, त्याचं पर्याय उत्तर बरोबर. पुढचा प्रश्न बघा. 48 किलोमीटर वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते, तर आगगाडीची लांबी किती असं तुम्हाला विचारले. आगगाडीची लांबी काढायची आपल्याला, आपण ती x मानू. बोगद्याची लांबी आहे 400 बरोबर जशाला तसं. हे अंतर झालं. वेग गुणिला वेळ म्हणजे 48 गुणिला किती सेकंदात, 48 सेकंदातच पार करते, 5/18. अशा पद्धतीने ते तुम्हाला मिळेल. याला भाग द्यावा लागेल तुम्हाला. इथे जर समजा तुम्ही भाग दिला, आपल्याकडून प्रश्नामध्ये काहीतरी संख्या वेगळ्या आल्यात की काय असं बघावं लागेल. तर ठीक आहे, 6ने भाग देऊ. 6 18, 6 8 48. ठीक आहे. पुन्हा 3ने भाग जातो का, 3 1 3 राहिल्या 1, 3 18. म्हणजे x अधिक 400 बरोबर इथे आला 16. 8 45 करू,
16 चोक 64 400 640. हा 400 इकडे घेऊन येऊ. 640 वजा 400 म्हणजे 240. तर पर्याय क्रमांक डी जो काही दिसतो तो डी बरोबर पर्याय उत्तर त्यातलं बरोबर आहे. पर्याय क्रमांक डी 240. तर आगगाडीची लांबी किती होती? 240. अशा पद्धतीचे प्रश्न पेपरमध्ये तुम्हाला आले होते. मुंबईसाठी असलेला हा जो काही प्रश्नपत्रिका होती या प्रश्नपत्रिकेमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. आमचं टेलिग्रामचं चॅनलसुद्धा आहे. त्यावरती असे नवीन नवीन प्रश्न प्रत्येक व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळतील. टेलिग्रामचं चॅनल आहे मॅथ गुरु मॅजिक नावानं. हे तुम्ही टेलिग्रामवरती सर्च करू शकता. तुम्हाला त्यावरती भरपूर प्रश्न पाहायला मिळतील, सोडवायला मिळतील. त्यानंतर आपली ऑनलाईन एक्झाम असते जी की मी डिस्क्रिप्शनमध्ये याच्या लिंक दिलेल्या आहेत, त्या तुम्ही चेक करू शकतात. आमचा व्हिडिओ प्रत्येक पेपर झाल्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न आम्ही या चॅनलवरती अपडेट करत असतो. तर विद्यार्थ्यांनी हे सर्व चॅनलचे जे काही प्रश्न आहेत ते बघायचे आहेत. जास्तीत जास्त हे प्रश्न पेपरमध्ये आलेले जे काही प्रश्न आहेत हे पण आहेत. त्यानंतर आमच्या सराव टेस्ट जे काही आहेत त्यासुद्धा चालू आहेत. मी कंटिन्यू त्यासुद्धा अपलोड करतो. त्यानंतर प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये असलेले प्रश्न यांचं प्रत्येकाचं डिस्क्रिप्शनमध्ये उत्तर पण आपण विद्यार्थ्यांना दिलेलं आहे, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला याचा फायदा व्हावा. गणित सोप्या पद्धतीनं कसं शिकावं याच्यासाठी आमच्या ऑनलाईन पण बॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. त्यासाठी पण काही लिंक दिलेले आहेत, त्या लिंक तुम्हाला जॉईन कराव्या लागतील. आणि तसेच गणित बुद्धिमत्ताचे ऑफलाईन लेक्चरसुद्धा आमच्याकडे अवेलेबल आहेत. तरी विद्यार्थ्यांनी आमचा व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.